नमस्कार यूट्यूब फॅमिली. मी राहुल गाडेकर म्हणजे रंगाचा कलाकार राहुल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपलं आज लक्ष्मीपूजन. आज आपली एक साईट चालूच होती कारण कसं आहे लोकांच्या घरी आज पूजा वगैरे, तर ह्या अर्थाने आपण काम बंद ठेवलं नाही. आपण शक्यतो लवकर सुट्टी घेत नाही कारण एक काम चालू केल्यानंतर ते काम फायनल होतोपर्यंत सुट्टी घेत नाहीत मी. माझा एक थोडासा नियम वेगळा आहे. संडे असो अगर मंडे मी सुट्टी घेत नाही. काही इमर्जन्सी कामांसाठीच फक्त सुट्टी आहे आपल्याकडे. आणि माझ्या कामगारांनाही तेच सांगणं आहे, ज्या दिवशी आपल्या हातात काम नाही आहे त्या दिवशी आपण सुट्टी करायची. मग ते महिन्यातले आपल्याला 1 दिवस असो 4 दिवस असो, ज्या दिवशी काम नाही त्या दिवशी सुट्टी. आज लक्ष्मीपूजन असून सुद्धा मित्रांनो आपलं काम चालू आहे. आपले रेग्युलरचे जिगरी दोस्त सद्दामबाई आलेले आहेत कामावर आणि या साईडला आहेत मनोज साफसफाई करत आहेत. तर ह्या लोकांचं म्हणजे असा विषय असतो का सुट्टी लवकर घेत पण नाहीत. आणि मी नवीन एक प्रथा चालू केली का संडे सुट्टी बंद. काही लोक बोलतात का संडेला सुट्टी पाहिजे, संडेला फुल पेमेंट पाहिजे. 9 वाजता ना 5:30ला सुट्टी करणार. आपल्याकडे तरी प्रथा नाही आहे. आपल्याकडे यायला थोडंसं कामावर थोडी लांब कामं घेतो. मोशी, पुनावळे, तळेगाव, जायला 11 कधी 10 असे मटेरियल घेता टाईम होतो. तर अशा ठिकाणी आपण कामं करतो तर मग आपल्याला वेळ होतो. त्यामुळं आपल्याला संध्याकाळी जायचा वेळ असतो 6:30 6:15 आपण काम बंद करून निघतो कारण अंधार पडतो, फिनिशिंग दिसत नाही. अशा टायमाला आपण चांगली जी क्वालिटीची कामं आहेत. आता इथं आपण रॉयल ॲस्पेरिया म्हणून कलर मारला आहे. मॉर्निंग ग्लोरी हा माझ्या हातात आहे. हा रॉयल 4 लिटरचा रॉयल ॲस्पेरिया. तर आपण त्यासाठी बेस कोट वापरला होता, तो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे. 3 सालच्या वॉरंटीसाठी. म्हणजे हा विचार करा, प्रायमर डॅम शीट प्रायमर, त्याच्यावर नाव तुम्हाला तिकडनं उलटा असल्यामुळे दिसत नाही. डॅम शीट प्रायमर, इंटिरियर वॉटरप्रूफिंग प्रायमर, 3 वर्षाची वॉरंटी. आपण खास करून का वापरला त्याचं कारणही तुम्हाला सांगतो. का ह्या ठिकाणी जी भिंत आपण तोडली होती, सद्दामबाई तोडत होते, आपण याच्या अगोदर व्हिडिओ काढला होता. या भिंतीत पूर्ण हे होते, सिपेज होते. तर आपण याला तोडून डॅम ब्लॉक 2K कोणत्याही कंपनीचं वापरा, एशियनचं वापरा किंवा डॉक्टर फिक्सेडचं वापरा अथवा झायको प्राईम सोबत येते ती झायकोसील कंपनीचं, तेही वापरू शकता. बिर्लाचंही येत असेल, वापरलं नाही बिर्लाचं मी. तर आपण या ठिकाणी वापरतो डॅम 2K वापरला. डॅम 2K वापरल्यानंतर POP भरून घेतली. POP भरून घेतल्यानंतर या ठिकाणी आपण एक कोट हलकासा पुट्टीचा कोट दिला, घासकाम करून प्रायमर करून. आणि आता त्यानंतर आपण ही फिलिंग पाहत आहे. तुम्ही ही भिंत ओळखू शकणार नाही मित्रांनो. या भिंतीवर आपण तोडफोड केलेली आहे, तोडफोड करून वॉटरप्रूफिंग केली आहे. तर तुम्हाला लवकरच. आणि ह्या ठिकाणी थोडासा कलर डार्क होता, तर डार्क कलरमुळे थोडासा वेळ लागला. मॉर्निंग ग्लोरी शेड एकदम मस्त झकास झालेली आहे आणि त्याला ही थोडीशी डार्क कलर, लाईट डार्क कलर थोडा घेतला आहे कॉम्बिनेशनसाठी. एवढ्या डार्क कलरवर सुद्धा असेच कलर होते या ठिकाणी. त्या डार्क कलरवर सुद्धा छाप पडतं आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रायमर स्ट्रॉंग वापरला मी. स्ट्रॉंग प्रायमर वापरल्यामुळं ह्या ठिकाणी मला कोणत्याही प्रकारचं वॉटरप्रूफिंगचे वरतून तरी प्रॉब्लेम येणार नाही. कारण कंपनी काय सांगते हे मला नाही माहिती, पण वॉटरप्रूफिंग म्हणजे त्याचा लोकांचा गैरसमज असा होतो का आतल्या साईडनी. तसं नसतं. ज्या टायमाला हा जो कलर आहे ह्याच्यावर तुम्ही जे पाणी टाकता त्या पाण्याची वॉटरप्रूफिंगची कंपनी गॅरंटी देत असते. असा माझ्याविषयी एकदा झालेला विषय आहे. कारण मी पेंटिंग क्षेत्रात 15 वर्षापूर्वी नवीन होतो किंवा 10 वर्षापूर्वी पण नवीनच होतो असं म्हटलं तरी चालेल. आता मला टोटल 20 वर्ष झाले पेंटिंग क्षेत्रामध्ये मी काम करतो. मध्यंतरी मी काम सोडलं होतं, पण माझी खूप लहानपणापासूनची आवड
मी 2000 काम शिकत होतो. 2003ला मी स्वतःची कामं घ्यायला सुरुवात केली. छोटी मोठं कामं घेत होतो, कारण जुन्नर भाग ग्रामीण भाग असल्यामुळे त्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये छोटी मोठी कामं मिळायची घर रंगवण्यासाठी. तर या ठिकाणी फ्लॅट वगैरे मिळतात किंवा काय. तर इथं आपण ॲस्पेरिया टॉपचा कलर घेतला एशियनचा आणि टॉपचाच प्रायमर वापरला. आणि सिलिंगला आतमध्ये लिकेज होतं, संडास बाथरूममध्ये पापड्या आले होते, त्या ठिकाणी आपण स्क्रॅप करून त्या ठिकाणी ट्रॅक्टर इमोशनल मारला. कारण काय आहे, व्हाईट ठेवला तो पण. नेक्स्ट टाईम जरी काही प्रॉब्लेम आला तर 1 लिटर कलर घेऊन परत सिलिंग आपण मारू शकतो. म्हणजे अशा ठिकाणी जे अवघड ठिकाणं आहेत, ज्या ठिकाणी लिकेज येण्याचे संबंध असतात, अशा ठिकाणी ट्रॅक्टर इमोशनल किंवा ट्रॅक्टर उनो ऑइल बॉन्ड हे प्रॉडक्ट वापरा, त्याने फायदा होतो. ऑइल लस्टर वापरणार तर पापडीच्या नार खूप घाण दिसतं ते नंतर, म्हणजे स्क्रॅप करताना खर्च पण वाढतो. तसं ऑइल बॉन्डमध्ये जर खर्च कमी होतो किंवा ट्रॅक्टर इमोशनलमध्ये खर्च कमी होतो, थोडा टचअप काढल्यानंतर क्लिअर होतो. आणि समजा पिवळे डाग आले तरी तुम्ही हा डॅम शीटचा प्रायमर वापरू शकता. हा डॅम शीट एशियनचा प्रायमर वापरू शकता. याने ही खूप म्हणजे खूप लोकल प्रायमर पण वापरतात. एवढा लोकल वापरू नका. एशियनचे प्रोडक्ट छान आहेत. तर एशियनच्या प्रोडक्टमध्ये जे काही आहेत इंटिरियर एक्सटिरियर हे जे प्रायमर ठरवून दिलेले आहेत, भले ते खाली असतील वरचे टॉपचे असतील, तर ते ज्या ज्या ग्रेडनुसार वापरावं लागतात ते ग्रेड समजून घ्यावं पेंटर लोकांनी आणि त्याप्रमाणे वापरा. तर आपण इथं एशियन ॲस्पेरिया वापरला तर खूप छान फिलिंग आली आता. आणि खूप डार्क कलर होता. आमचे सद्दाम भाई काम करतात दिसत असेल मला पाहिजे गरज पडत नाही. बघा सिंगलच फोटो मारतात पण काही छान बसतोय कलर. ॲस्पेरियाची ही कमाल आहे का डार्क कलर असला त्याचा तुम्ही प्रायमर व्यवस्थित मारला तर सिंगल कोटमध्ये सुद्धा फिनिशिंग द्यायला सुरुवात करतं. आणि याला 8 तास वाळू द्या, 8 तासानंतर याला सेकंड कोट द्या, एवढी छान फिनिशिंग देतं आणि एवढं छान दिसतं. म्हणजे फिलिंगच आवरेच. एशियनची जे बोलतात ना ॲस्पेरिया बोलतात, नावच त्याचं ॲस्पेरिया, त्याच्यापेक्षा म्हणजे भारी आहेत. पण जे मला आवडतो त्यापैकी ॲस्पेरिया टॉप रँक टॉप. त्याला 10% पैकी 10% आपल्याकडनं असला भारी कलर. ठीक आहे, भरपूर कौतुक झालं. दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आमची ही दिवाळी खूप छान चालू आहे. मला वेळ मिळत नाही आहे जरा कामांमुळं, त्यामुळे व्हिडिओ काही टाकत नाही मी जास्त. व्हिडिओ भरपूर बनवून ठेवलेले आहेत पण वेळ मिळत नाही, कारण डे नाईट कामं चालू आहेत काही ठिकाणी. कारण नुसती कामच चालू नसतात सकाळपासून, त्याच्या अगोदर भरपूर तयारी करावी लागते. कोटेशन देणं, परत कोटेशन दिल्यानंतर ते पास करून घेणं, त्यांच्याबरोबर ते डिस्कशन करणं, काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व करणं, त्यानंतर सेकंड मटेरियल आणि मजूर जे आपले आहेत रेग्युलरचे आहेत, पण त्यांनाही समजून सांगावं लागतं की ह्या ठिकाणी हे करायचं आहे, त्या ठिकाणी ते करायचं आहे. काही ठिकाणी घासकाम करून आपण बिगर प्रायमर पण कलर करतो, काही ठिकाणी आपण घासून प्रायमर करून कलर करतो. जशी ज्याचे कोटेशन असेल त्या पद्धतीत काम करावं लागतं. काही ठिकाणी प्रायमरची बचत असते का 2 पैसे कमी मिळतात, तर मग अशा ठिकाणी जे सांगतात त्या पद्धतीत आपण काम करून घेतो. काही ठिकाणी गरज पण नसते, त्या ठिकाणी आपण प्रायमर स्किप करतो. सांगण्याचं एवढंच तात्पर्य, ज्या ठिकाणी तुम्हाला शेड चेंज करायची आहे, या ठिकाणी मला काही हिरवी कलरची शेड होती किंवा काय बोलतात त्याला पिस्ता कलर शेड होती, तर ह्या ठिकाणी मला आता हा मॉर्निंग ग्लोरी घ्यायचा म्हणजे फरक पडला. तर ह्या ठिकाणी पिस्ता कलर दाबण्यासाठी मला तर ऑलरेडी प्रायमर मारावंच लागेल. ह्याच ठिकाणी जर पहिला जर ह्याच कलरमध्ये जर शेड असते तर मी हा प्रायमर पातळ करूनही मारला असता तरी चालला असता. आड़ा बेटा उतर गया थोड़ा, सूख गया अभी, सुतार वाला घुमा दे, हो जाएगा तेरा, टेंशन मत ले. और उसके साथ दबा दे, उसके साथ ले अलगमध्ये काही काही ठिकाणीचे जे काही लाईटचे बोर्ड असतात तेही त्या याच्यात स्थितीत पेंट करावं लागतं, कारण हा वेगळा दिसला असता काळा.
म्हणून आपण त्याच कलरमध्ये घेतलं, कारण छोटी भिंत आहे. मोठी भिंत असते तर आपण मग मास्किंग वगैरे करतो आणि बोर्ड वेगळाच ठेवतो. आता अशा ठिकाणी फक्त तिथं स्विच पिन लावायची आहे. म्हणजे या ठिकाणी बायचान्स उद्या AC लावला तर ACसाठीचा तो पॉईंट काढला असेल तर ठीक आहे मित्रांनो. असेच आपले विविध व्हिडिओ पाहण्यासाठी रंगाचा कलाकार या यूट्यूब चॅनलला सब करा, लाईक करा. बाय बाय.